गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंग असणारी एक बातमी आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीविषयीची. कारण कॉकरोच जनता पार्टीने सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आपण बघतो आहोत. महत्त्वाचं म्हणजे डिजिटल सटायर मूव्हमेंट याला आपण म्हणू शकतो. आणि 1,08,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्स गेल्या काही दिवसामध्ये त्यांचे झालेले आहेत. भाजपला देखील त्यांनी मागे टाकलंय आणि हे ज्यांनी तयार केलेलं आहे किंवा याचे जे आपण संस्थापक म्हणूया, अभिजित दिपके हे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत. हॅलो. तर अभिजित दिपके यांच्यासोबत आपण याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आणि संवाद साधूयात. अभिजितजी, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की कॉकरोच किंवा झुरळ असा शब्दप्रयोग ज्यावेळेला करण्यात आला तर अनेक अर्थ आपल्याला काढता येऊ शकतात किंवा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट रिसीव्ह करू शकतो. पण उपरोधिकपणे याला प्रतिसाद द्यावा किंवा व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करावा असं का वाटलं असेल तुम्हाला? नाही, मला काय वाटलं त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की जे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांना असं का वाटलं की जे लोक सिस्टम विरुद्ध बोलतात, व्यवस्थेविरुद्ध बोलतात, ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांचा जो रोल आहे एका डेमोक्रेसीमध्ये तो हा आहे टू सेफगार्ड द कॉन्स्टिट्यूशन, टू प्रोटेक्ट द पीपल्स फंडामेंटल राईट्स. बरोबर, आपले जे काही अधिकार आहेत त्यांची रक्षा करणं हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं काम आहे. आणि त्यातलाच एक अधिकार हा आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बोलण्याचा अधिकार. तर ज्यांचं काम आहे की बोलण्याच्या अधिकाराची रक्षा करायची, तेच असं कसं काय म्हणू शकतात की जे बोलतायत ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. तर हे कुठे ना कुठे खूपच सॅड स्टेटमेंट होतं. त्यामुळे आम्ही याच्यावरनं हे कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. बरं बरं. अभिजितजी, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अवघ्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण म्हणूया की कॉकरोच जनता पार्टीने अगदी 1 कोटीपेक्षा जास्त टप्पा गाठलेला आहे. आणि एवढा प्रतिसाद मिळत असताना किंवा मुख्यतः आपण बघितलं तर जेनझी जी सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये वापरते असं आपण म्हणूया, तर इतका मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर एक जबाबदारी देखील निश्चितपणे वाढलेली असेल. कारण मोहिमेमध्ये किंवा चळवळीमध्ये काहीसं या सगळ्याचं रूपांतर होताना दिसतंय. पण असं होत असताना राजकीय पक्षामध्ये देखील या सगळ्याचं रूपांतर होणार आहे? नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल, कारण की तुम्हाला जसं माहिती आहे की ही पार्टी काय आम्ही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ते स्टेटमेंट आलं नसतं तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. तर असं काही प्लॅन करून आम्ही काही केलं नव्हतं. आणि आता 3-4 दिवस झाले, 3-4 दिवसातच आमच्याकडे 1,10,00,000 लोक आलेली आहेत इंस्टाग्रामवर. तर इतक्या लवकर ह्या सगळ्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणं खूप अवघड आहे, कारण की 3-4 दिवस झाले आम्हाला. तर आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेऊ, त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊ की काय कारण आहे ज्याच्यामुळे त्यांचा एवढा राग आहे करंट सिस्टमवर आणि करंट सरकारवर. तोपर्यंत ते आम्ही समजून नाही घेऊ शकत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे कन्सर्न्स काय आहेत, तोपर्यंत आम्ही काही प्लॅन बनवू नाही शकत. कारण की ह्या लोकांची कंप्लेनच ही आहे की कुठलीच पार्टी, कुठलीच सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही, आम्हाला समजूनच घ्यायला तयार नाही, आमच्या प्रॉब्लेम्स काय हेच ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर मला ती चुकी नाही करायची जे बाकी पार्ट्यांनी केलेली आहेत, यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय मला. तर मला त्यांचं ऐकणं आणि समजणं सगळ्यात आधी गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचे पाऊल ठरवू. बरं बरं. अभिजितजी, तुम्ही जो जाहीरनामा प्रदर्शित केलेला आहे किंवा प्रकाशित केला आहे सोशल मीडियावरती, तो देखील इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माध्यमांचं स्वातंत्र्य हे अबाधित राहणं महत्त्वाचं आहे. बेरोजगारांचा मुद्दा असेल, तरुणांचे प्रश्न असतील किंवा मग पक्षांतर, जे आपण संपूर्ण देशभरामध्ये ज्या वेगानं बघतो आहोत, तर असे जे मुद्दे तुम्ही घेतलेले आहेत या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये, काय नेमकं त्यामागचा तुमचा थॉट आहे, काय नेमका विचार आहे? त्यामागचा थॉट आहे की आज आपल्या देशाची स्थिती काय. आज आपल्या देशाची स्थिती ही आहे की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात किंवा जे सुप्रीम कोर्टचे जजेस असतात, त्यांना रिटायरमेंट नंतर काही ना काही सरकारकडून एखाद्या कमिटीचा चेअरमन बनवला जातो किंवा राज्यसभेत पाठवलं जातं. तर याच्यानी काय अपेक्षा सेट होत आहेत जजेसच्या, की मला रिटायरमेंट नंतर काहीतरी भेटेल, त्यामुळे मी सरकारसोबत गुड टर्म्सवर असलो पाहिजे. आता जजेसचं काम काय, कॉन्स्टिट्यूशन नुसार चालणं, कॉन्स्टिट्यूशनशी अलाइन होऊन चालणं, की सरकार सोबत अलाइन होऊन चालणं, तर ही विचार करायची गोष्ट आहे. दुसरं आहे आमचं इलेक्शन कमिशनवर. आपण पाहिलं असेल मागच्या काही इलेक्शनमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या
कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 50,000 वोट डिलीट झाल्या, त्या काही 15,000 वोटांनी हरल्या. हम्म, तामिळनाडूमध्ये 1,00,000 वोट डिलीट झाले, एम.के. स्टॅलिन 50,000 वोटांनी हरले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालच्या सीटवर 40,000 वोट डिलीट झाले, ते 4-5 हजार मतांनी हरले. हम्म, आपल्या महाराष्ट्रात काय झाल्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. हम्म, लोकसभेत भाजपला फक्त 9 सीटावर आणून ठेवलं होतं महाराष्ट्रात, बरोबर. 4-5 महिन्यानंतर काय झालं, तीच भाजप एकदमच 132 सीटा घेऊन होती, ज्या त्यांना पीक मोदी वेव्ह मध्ये पण नव्हत्या आल्या. तर ह्या 4-5 महिन्यात काय बदललं महाराष्ट्रात? असं भाजपकडे कोणता असा नवीन चेहरा आला हम्म, किंवा कोणती जादूची छडी सापडली त्यांना, हम्म, ज्याच्यानी एकदमच ते जिथं लोकसभेवर त्यांनी एकदमच 9 सीटावर पडले होते, त्यातून त्यांनी 132 सीटा आणल्यात. आणि ते पण कोणता मोठा स्ट्रॉंग अलायन्स पार्टनर नसताना. एका टाइमला शिवसेना होती तेव्हा त्यांच्यासोबत, हम्म. ती शिवसेना असताना त्यांच्या एवढ्या सीटा आल्या नव्हत्या. तर आता कसं काय येत आहेत हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. आणि जर मी एका टायमाला असं गृहीत धरू की जे वोट डिलीट होत आहेत त्याचा भाजपला काही फायदा होत नाही, असं मी गृहीत धरतो. आणि असं मी हेही गृहीत धरतो की इलेक्शन कमिशन खूपच न्यूट्रल राहून खूपच इमानदारीने आपलं काम करतंय. पण मी त्या पॅटर्नचं काय करू मग, की जिथं जिथं वोट डिलीट होत आहे तिथं तिथं फक्त भाजपला फायदा होतोय आणि तिथं तिथं अपोजिशनला नुकसान होतंय. ह्या पॅटर्नचं पॅटर्न काय सांगतंय? बरं. अभिजितजी, तुम्ही आता भाजपचा उल्लेख केलात म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजपचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्यांचे फॉलोअर्स किंवा त्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अधिक आहे. तर याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की हा जो रोख आहे तो केवळ भाजपसाठी असणार आहे की मग एकूणच यंत्रणेविषयी आणि सगळ्याच सर्वसमावेशक राजकारण्यांविषयी तुमचं हे भाष्य असणार आहे? माझं हे एकंदरीत पूर्ण सिस्टमसाठी आहे. आज भाजप बसलेली आहे, ठीक आहे. उद्या दुसरा कोणता पक्ष असेल, जो कोणी पक्ष या देशाचं जे इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांची ती इंटिग्रिटी नाही वाचू शकत, त्यांची ती क्रेडिबिलिटी जर नीट नाही ठेवणार, तर मग लोकतंत्र कशाचा राहिला आपला देश? आपला हा म्हणजे खूप गंभीर विषय आहे. आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो? वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार? पण अभिजितजी, अर्थात तुम्ही जसं म्हणताय की हा जो रोष आहे किंवा ही जी भूमिका आहे ती सगळ्यांविषयी तुमची सारखी असणार आहे, पण आज तुम्ही भाजपचा उल्लेख केला होता आणि किंबहुना सोशल मीडियावरून तुम्ही तसं आवाहन देखील केलं होतं. हॅलो. हो, आज मी म्हटलं आज तुम्ही मुख्यपणे भाजपचा उल्लेख केला होता आणि भाजपला तितक्या पद्धतीने सोशल मीडियावरती किंवा एकंदरीतच प्रतिसाद तितक्या पद्धतीने दिला जाऊ नये असं तुमचं आवाहन होतं. हो. म्हणजे सगळ्या जर राजकीय पक्षांच्या विरोधातली जर तुमची भूमिका आणि तुमचा रोष असेल तर मग केवळ भाजपच्या विरोधातलं आवाहन का, असं मला विचारायचंय. सत्ता कोणाच्या हातात आहे सध्या? ज्यांच्या हातात सत्ता असेल त्यांच्याशीच प्रश्न करू ना. ज्या लोकांच्या हातात सत्ता नाहीये ते काय बदलू शकणार आहे का? ज्यांच्या हातात पॉवर आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, प्रश्न त्याच्यासोबतच केला जाईल ना. जेव्हा दुसरे लोक सत्तेत येतील तेव्हा त्यांच्याशी प्रश्न करू. पण पक्षांतरासारखे जे मुद्दे आहेत ते फक्त भाजपमध्ये नाही आहेत, ते सगळ्याच पक्षांमध्ये सारखे आहेत. हो ना. मग आम्ही कधी म्हणलं की फक्त भाजपमध्ये जे जात आहे किंवा जे भाजप सोडून जाते त्यांच्यासाठीच असलं पाहिजे? आम्ही तर म्हणतोय की कोणीच नाही गेलं पाहिजे, कारण की तुमची जबाबदारी लोकांकडे आहे. बरं बरं. अभिजितजी, आणखी एक मुद्दा, तुम्हाला सारखं या सगळ्यावरती पासवर्ड रिसेटचे काही ऑप्शन्स येत आहेत, वारंवार असं काहीतरी पॉपअप होताना दिसतंय, काय नेमकं घडतंय? आता माझं एक जर्नलिस्ट आहे त्यांच्यासोबतही बोलणं झालेलं आहे. तर हे पासवर्ड रिसेट करायचं, ते अकाउंट हॅक करायचे प्रयत्न चालू आहेत. बरं. आणि हॅक करायचा प्रयत्न चालू आहे. ते आमचे अकाउंट हॅक करायला बघतायत, कारण की आता आमची पॉप्युलॅरिटी त्यांच्यापेक्षा जास्त वाढली सोशल मीडियावर. आणि जर ते हॅक नाही करू शकले तर ते उद्या अकाउंट बॅन करून टाकतील, कारण की त्यांनी मागच्या एका महिन्याआधी तेच केलं होतं. आणि आता मला एका जर्नलिस्टनी सांगितलेलं आहे, त्यांना कुठून तरी माहिती झालेली आहे की
आयबी आणि हं, बाकी एजन्सीज नजर ठेवून आहेत. आम्ही हं. काय करतोय काय नाही त्यावर. बरं. अभिजितजी, अगदी शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. जसं आपण आम आदमी पार्टी बघितली, तुम्ही देखील हं, त्या पक्षासाठी काम केलंय, हं, किंवा मग आपण प्रशांत किशोर यांची कॅम्पेनिंग बघितली. या 2 पार्टीचा उल्लेख मी यासाठी केला, कारण कॅम्पेनिंग, सोशल मीडिया कॅम्पेनिंग असेल किंवा मग हं, लोकांपर्यंत पोहोचणं असेल, हे खूप अगदी छोट्या-छोट्या बाबींपर्यंत त्या दोन्ही पक्षांनी केलं होतं आणि हं, कॉकरोच जनता पार्टी देखील इतक्या मोठ्या प्रमाणावरती सध्या व्हायरल होतेय, लोकांपर्यंत पोहोचतेय. हं, हं. त्यामुळे मग पुढच्या निवडणुकांच्या निमित्ताने असेल किंवा पुढची राजकीय वाटचाल असं काही डोक्यात आहे का? हे बघा, आता इतक्या लवकर काही सांगणं अवघड असेल, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की 3-4च दिवस झाले आम्हाला हे सगळं करून, आणि आम्ही हे काही ठरवून केलं नव्हतं. दिस इज अन ऍक्सिडेंटल पार्टी. तर 3-4 दिवसात असा काही निर्णय घेणं किंवा इतक्या दूरचं बोलणं आता बरोबर नसणार. माझं सगळ्यात आधी प्राथमिकता ही आहे की जे 1 करोड लोक जुडलेले आहे आम्हाला Instagramवर, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधून घ्यावं. त्यांच्या हं, अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे, पहिले ते समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार, तोपर्यंत आम्ही कोणता निर्णय कसा काय घेऊ. पण हे आंदोलन पुढे मोठं होणार आणि बाकी बरं, काही असो का नसो, हे बरं. आंदोलन देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे. हं, हं, हं. अगदी. अभिजितजी, खरं तर असं म्हटलं जातं की भाजप, ज्या पद्धतीने तुम्ही देखील उल्लेख केलात, तर भाजप आता छोटे-छोटे पक्ष असतील, स्थानिक पातळीवरचे पक्ष असतील किंवा इतर जे आपण फोडाफोडीचं राजकारण बघितलेलं आहे, तर हे पक्ष हं, संपवायला निघालंय असं एक रोष व्यक्त होताना दिसतो. तर हं, कॉकरोच जनता पार्टीचा आता आपण बोललो की पासवर्ड रिसेट, आणि तुम्ही हं, त्याविषयी देखील भाष्य केलेलं आहे की हं, कोणीतरी ते हॅक करायचा प्रयत्न करते. तर या हं. सगळ्यापासून वाचण्यासाठी किंवा संरक्षित करण्यासाठी पार्टीला तुमच्या नेमक्या डोळ्यांपुढचा प्लॅन काय आहे? नाही, नाही. आम्ही तर म्हणजे आमच्याकडून जे स्टेप आम्ही घेऊ शकतो ते घेतोय आम्ही. पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती जरी काय केलं तरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाणार. बरं. आणि आम्ही बघणार आहे की किती दाबू शकतात ते आम्हाला. आम्ही आता 1,10,00,000 लोक झालेलो आहे. हं, अकाउंट हं, हॅक करसाल तुम्ही, आमचे अकाउंट बंद करसाल, पण जो ह्या युवकांच्या मनामध्ये राग आहे, तो राग तुम्ही हं, हॅक करू शकतात का? तो हं, राग तुम्ही बॅन करू शकतात का? हं, हं, तो राग कुठं काय करणार? कसा दाबणार तुम्ही? अकाउंट एक माध्यम झालं ना. पण हं, ह्या युवकांचा जो राग आहे, तो तर खरा आहे. हं, तो आज इथं कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून बाहेर येतोय, उद्या दुसऱ्या माध्यमातून बाहेर येईल. हं, हं. अगदी. अ, अभिजितजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात. धन्यवाद. तुमचे जे काही प्लॅन्स असतील किंवा तुमचे उद्देश असतील, हे सगळं तुम्ही शेअर केलेत एबीपी माझासोबत. खूप खूप आभार. धन्यवाद.